नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन वाटपाची कारवाई काल दुपारी 1 वाजेपासून आज रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. म्हणजे आता ही डी-बी-टी प्रोसेस सुरू आहे. पण आतापर्यंत लोकांच्या मनात असा गोंधळ होता की पेन्शन सगळ्यांनाच मिळणार आहे. परंतु नाही मित्रांनो, तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे, काही दिवसा अगोदरच जी-आर प्रमाणे एक जी-आर महाराष्ट्र सरकारने काढला. त्या जी-आर प्रमाणे असं ठरलं की जितके पण दिव्यांग आहेत त्यांची पेन्शन ही दिव्यांग सक्षमीकरण विभाग करणार आहे. त्यासाठी नव्याने दिव्यांग पोर्टलची निर्मिती करण्यात आली. दिव्यांग मंत्रालयामध्ये विशेष एक भाग निर्माण करण्यात आला, ज्या विभागाद्वारे दिव्यांगांची पेन्शन वाटप करण्यात येणार आहे. आणि जितक्या पण सरकारी योजना आहेत सगळ्या योजनांची अंमलबजावणी त्या पोर्टलच्या थ्रू, त्या मंत्रालयाच्या विभागा थ्रू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल अधिकाऱ्याची पण नियुक्ती झालेली आहे, मागच्या दिवसात तुम्ही ऐकलं. पण ह्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे मंडळी, की जो आता काल जो मेसेज आला दिव्यांग पोर्टलवर, त्या मेसेजप्रमाणे UDID पोर्टलवर संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर जो मेसेज आला होता, त्या मेसेजप्रमाणे सरकार आता फक्त संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन जितके पण लाभार्थी आहेत दिव्यांग सोडून, म्हणजे परमानंट आणि टेम्पररी दिव्यांग सोडून जितके पण लाभार्थी आहेत सगळ्यांना पेन्शन वाटप करणार आहे. परंतु दुःखद माहिती अशी आहे मित्रांनो, की दिव्यांग लोकांना तो टेम्पररी असो की परमानंट असो, दोन्ही प्रकारच्या लोकांना पेन्शन वाटप होणार नाही आहे. ही दुःखाची बातमी आहे. आणि त्यामागचं कारण असं आहे, मागच्या दिवसामध्ये जी-आर आला होता की टेम्पररी बांधवांना, टेम्पररी जितके पण लाभार्थी आहेत त्यांची पेन्शन म्हणा किंवा सरकारच्या प्रत्येक योजनांमधून त्यांना वगळण्यात येईल. ह्या कारणाने आता तीच कारवाई होत आहे सरकारची. टेम्पररी लोकांना सरकार त्या योजनेतून बाहेर करणार आहे अशी माहिती मिळाली मित्रांनो. असं होऊ नये, परंतु अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं. असं जर तुम्हाला माहीत झालं नसेल तर तुम्ही ऐकून घ्या, की सरकारचं म्हणणं असं आहे की जी पेन्शन आहेत किंवा इतर योजना आहेत, सगळ्या दिव्यांगांच्या ज्या योजना आहेत सगळ्या योजनांमध्ये फक्त परमानंट लाभार्थींनाच त्या योजना मिळतील, टेम्पररी लोकांना मिळणार नाही. पण ह्यात प्रश्न असा पडला मित्रांनो, सरकारच्या ह्यात काही समजत नाही आहे मला, की कोणत्या प्रकारच्या टेम्पररी लोकांना देण्यात येईल आणि नाही येणार. की ज्या लोकांना 3-3 वर्ष, 1-1 वर्षाचे जे सर्टिफिकेट मिळालं आहे, UDID कार्ड मिळालं आहे, त्यांना वगळण्यात येणार आहे की कोणाला? टेम्पररी म्हणजे कोण, त्याची संकल्पना सरकारने पूर्णपणे मांडावी. की काय आहे टेम्पररी ॲक्च्युली? कारण टेम्पररीचा अर्थ असा पण होतो की काही काळापुरती, 6 महिन्यापुरती त्यांना कार्ड देण्यात आलेला आहे आणि चांगला झाल्यानंतर तो त्यांची जी पात्रता आहे ते बंद होऊन जाईल. पण असं काही आहे का? कारण काही रोगी अशी असतात, सिकल सेल बरा न होणारा रोग आहे, परंतु तरी पण त्यांना टेम्पररी कार्ड दिलं जाते. तर माझा प्रश्न असा आहे की अशा रोग्यांना ज्यांना टेम्पररी कार्ड दिला जातो परंतु बिमारी त्यांची परमानंट आहे, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणा किंवा कोणता महागातला महाग त्यांचा इलाज होतो, त्यांची शस्त्रक्रिया चालते किंवा सगळं काही आहे त्यामध्ये जे मेडिकल प्रोफेशनमध्ये करतात, त्यांना पण पेन्शन मिळेल की नाही मिळेल ह्यात प्रश्न आहे मित्रांनो. पण आताची जी पेन्शन आहे तुम्हा लोकांना नाही, जर तुम्ही दिव्यांग असाल, परमानंट किंवा टेम्पररी. याचा अर्थ असा आहे की दुसरं नोटिफिकेशन येणार आहे, त्यामध्ये फक्त दिव्यांग विभागाकडूनच येणार आहे. कारण आता जो नोटिफिकेशन आहे हा सामाजिक न्याय विभागाकडून आहे. सामाजिक जे आतापर्यंत जे पेन्शन मिळते, जसं तुम्हाला आतापर्यंत मिळत होतं त्या विभागाकडून आहे. पण समोरचे जे दिव्यांग विभागाकडून जे नोटिफिकेशन येईल ते फक्त दिव्यांग लोकांसाठीच राहील. पण ह्यामध्ये खूप टेन्शन म्हणजे म्हणा किंवा तणाव देणारी गोष्ट आहे की कोणाला पेन्शन मिळणार नाही आणि कोणाला मिळणार आहे, ह्याबद्दल खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही काही दिवस गप्प बसा आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि तुम्ही कॉमेंट पण करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण खूप गंभीर प्रश्न आहे की टेम्पररी लोकांना ह्या योजनेतून वगळण्यात येणार आहे की काय, आणि टेम्पररी लोक कोण?
मुळातून टेम्पररी लोकांमधून पण काही लोकांना ठेवण्यात येणार आहे का? पण मग ठेवण्यात येणार आहे की नाही? जर ठेवण्यात येणार असेल तर कोणत्या प्रकारच्या लोकांना ठेवण्यात येणार आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना वगळण्यात येणार आहे? ह्या गोष्टीबाबत सरकारने स्पष्ट करावा असं माझ्या सरकारला म्हणणं आहे आणि विनंती पण आहे. कारण दिव्यांग लोकांचा लॉस होऊ नये. सगळे लोक वाट बघून आहेत, आम्हाला मेसेज करतात, आम्हाला पण चांगला वाटत नाही. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीचा तोडगा काढावा आणि प्रत्येक जी कन्फ्युजन निर्माण झालेला आहे लोकांमध्ये तो कन्फ्युजन दूर करावा. कारण हे पहा, तुम्ही रोगांचं नाव तुम्ही पाहत असाल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया, असे लोकांना फक्त टेम्पररी कार्ड दिला आहे सरकारने. का ह्या लोकांना पण पेन्शन बंद होईल का? जर पेन्शन बंद होण्याची गोष्ट करता तर मग ह्यांना मग तुम्ही परमानंट करा. ह्या सगळ्या रोग्यांना परमानंट करा, जेणेकरून कोणाचाही लॉस होऊ नये. कारण हा सिरियस मॅटर आहे, सिरियस त्रास असतो, खूप त्रासामधून ह्या लोकांना जावं लागते. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर तोडगा काढावा ह्या गोष्टीतून आणि जे खरोखर ज्यांना लाभाची गरज आहे त्यांना लाभ द्यावा. तुम्ही पडताळणी करा, सगळं करा, मी नाही म्हणत सगळ्यांनाच द्या, पण पडताळणी करून तरी द्या, जेणेकरून जे लोक खरोखर पात्र आहेत त्या लोकांना अपात्र करू नका, असे सरकारला माझी विनंती आहे. तुम्ही पण ह्या व्हिडिओला शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेलचा आयकॉन निशाण जसे दिसेल त्या घंटीच्या निशाणला तुम्ही टिक करून ऑलवर क्लिक करा, शेअर करा आणि कॉमेंट लाईक करा आणि हाईपचं बटन तुम्हाला दिसेल त्याला पण हाईप करा, जेणेकरून आम्हाला पॉईंट मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. आणि मित्रांनो, महत्त्वाची माहिती अशी आहे की तुम्ही सरकारचं असं म्हणणं आहे की KYC करून घ्या बँकेतून आणि UDID पोर्टलवरून आणि दिव्यांग पोर्टलवरून. ओके, तिन्ही KYC करणं खूप गरज आहे. तिथं ऑप्शन दिलेला आहे. ॲक्च्युली त्या ऑप्शनच्या थ्रू तुम्हाला KYC करायचे आहे, आधार अपडेट करायचं आहे, UDID कार्ड अपडेट करायचं आहे. जर नसेल झाला तर लवकरात लवकर सगळी कारवाई करा. बँक पासबुक बरोबर ठेवा, कारण खूप कामात येणार आहे समोर. आपले दाखले बरोबर ठेवा, इन्कम सर्टिफिकेट वगैरे काढून ठेवा बरोबर. जर वेळेवर मागितलं तर डोमेसिल सर्टिफिकेट काढून ठेवा, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो जे सांगितली आहे. कारण कुणाची पेन्शन बंद होईल आणि नाही ह्यात खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. जर तुम्हाला पण हा प्रश्न पडला, तुम्ही पण दिव्यांग आहात, तुम्हाला पण पेन्शन थोडी लेट होण्याची शक्यता आहे. कारण कालपासून जे लोक दिव्यांग आहेत त्या लोकांना पेन्शन वाटप होत आहे. पण आता समोर केव्हा नोटिफिकेशन येईल आणि कोणत्या लोकांना पेन्शन वाटप होईल ह्या गोष्टीचं पण सरकारने क्लिअर करावा. हा माझा म्हणणं आहे सरकारला आणि माझी विनंती पण आहे प्लीज की ह्या गोष्टीचा तोडगा लवकर काढावा. कारण पुष्कळ लोक जे आहेत ज्यांना लाभाची गरज आहे पण लाभ मिळत नाही. जर त्यांनी असं ऐकलं आहे त्यांनी लाभ मिळणार नाही तर त्यांच्यावर काय परिस्थिती येईल तुम्ही विचार करू शकता. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळेच लोक ह्या गोष्टीला ऐकतील आणि पाहतील. थँक्यू, धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.